Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's positive way. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 10 जे आपत्ती व्यवस्थापन, ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हटलं जातं, या प्रकरणातील आपण काही गोष्टींचा उहापोह आपल्या MPSC आणि UPSCच्या पद्धतीने करणार आहोत, ज्यामध्ये आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार किती असू शकतात किंवा आपत्तीची व्याप्ती किती, आपत्तीमध्ये कुठल्या इमर्जन्सी स्टेजेस आहेत, आपत्तीच्या संदर्भामध्ये कुठल्या फेजेस आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आपल्याला शासकीय स्तरावर, प्रशासकीय स्तरावर आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी जी रचना दिलेली आहे, जी संरचना दिलेली आहे, त्याचाही आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. प्रकरण सोपं आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टीनं, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं त्याचा आढावा घेणं तेवढंच महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4 भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. त्या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर तुम्ही एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक विनंती आणि इच्छा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ द प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. आपत्ती, डिझास्टर याची व्याख्या आपण सामान्य माणसाला समजेल याही पद्धतीने केली जाते, परंतु आपण हा चॅप्टर जो काही आपल्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने दिलेला आहे त्यालाच अनुसरून आपण करणार आहोत, ज्या ठिकाणी त्यातील गोष्टीच आपल्या महत्वाच्या आहेत, कारण आपल्याला हा संदर्भ आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अँगलनी पाहायचा. संयुक्त राष्ट्र संघटनेची जी काही संघटना आहे त्या संघटनेनं आपत्तीला यालाच म्हटलेलं आहे जी गोष्ट अचानकपणे घडते, आणि ती गोष्ट अचानकपणे घडत असताना मोठ्या प्रमाणात घडल्यामुळे, आकस्मिकपणे घडल्यामुळे होणारी जीवितहानी ही प्रचंड मोठी असते. म्हणजे आपत्तीच्या दृष्टीनं आकस्मिकपणे घडणं आणि प्रचंड होणं या 2 गोष्टींचा उहापोह आपण करणार आहोत. आणि आपत्ती झाल्यानंतर ज्यामध्ये भूकंप असेल, ज्यामध्ये पूर असेल, सुनामीसारखी आपत्ती आपणही 2004 मध्ये भारतातील दक्षिणेतर राज्याने अनुभवली. त्याचबरोबर घडणाऱ्या आगीच्या दुर्घटना असतील की ॲक्सिडेंट असतील, या आपत्तीचे परिणाम समाजावर होतात, व्यक्तीवर होतात, कुटुंबावर होतात. परंतु चक्रीवादळासारखी जर आपत्ती असेल तर त्याचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशावर किंवा एका पर्टिक्युलर राज्यावर होतो. म्हणजे आपत्तीचे परिणाम त्या आर्थिकही आहेत, सामाजिक आहेत, सांस्कृतिक आहे, राजकीय आहेत. काहींना प्रश्न पडला असेल राजकीय कसा, कारण एखाद्या आपत्तीमध्ये जी व्यक्ती, जी संस्था, जो पक्ष ज्या पद्धतीनं नियोजन करून जो आपत्तीग्रस्त झालेला आहे त्याला मदत करतो, मे बी भविष्यामध्ये त्याचं एक करिअर किंवा त्याची एक लिडरशिप यातून आपण म्हणूया निर्माण होते. आणि अचानक आपत्ती आल्यामुळे त्या आपत्तीग्रस्त भागातील कायदा आणि प्रशासनापुढे केवळ एकच प्रश्न असतो, त्या आपत्तीला तोंड देणं, म्हणजे कायदा आणि प्रशासनाला त्यासाठी उपाययोजना करणं, म्हणजे त्यांचं जे काही रेग्युलर वर्क आहे कुठेतरी या अंगाने विस्कळीत झालं जातं. आपत्तीचे आपण ढोबळमानाने वेगवेगळे प्रकारही केले जातात. जसं जी आपत्ती न सांगता येते, अचानक उद्भवते, तिला आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हटलं जातं. आणि मानव आपला आर्थिक विकास करत असताना, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, मानवाला इकॉनॉमिक विकास करायचा आहे, आर्थिक विकास करायचा आहे, त्यासाठी त्याला विजेची निर्मिती आहे, आणि विजेची जर गरज असेल तर त्याला कोळसा लागणार आहे, आणि कोळशासाठी डेफिनेटली तो निसर्गाला हाक देतो. आणि जर कोळशाचं उत्पादन हे अतिशय मोठ्या प्रमाणात होत असेल किंवा पर्यावरणाचे कुठल्याही नियमाला अनुसरून न होत असेल
तर या साधन संपत्तीचा वापर करत असताना पर्यावरणाला हानी पोहोचते. आणि ही जी काही हानी पर्यायानं कुणामुळे झाली तर मानवनिर्मित झाली. म्हणून आपत्तीचे आपण डोबल मानाने नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती असे देखील संबोधलं जातं. त्याचबरोबर आपत्तीच्या स्वरूपावरून देखील आपत्तीचे आपण विविध प्रकार पाडतो. यामध्ये आपल्याला ओडिसातील चक्रीवादळ जे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा मानवी जीवितहानी करतं, त्याचबरोबर त्यामध्ये पशु असेल, प्राणी असेल यांची हानी करतं. MPSC परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला हे नेहमी कधी झालं, कुठल्या इयरला झालं हा प्रश्न दिला जातो. पाठ्यपुस्तकामध्ये हा दिलेला नाहीये, परंतु आपण या ठिकाणी कव्हर करूया. हे 1999 मध्ये झालेलं हे मोठं चक्रीवादळ आहे. याच चक्रीवादळाला अनुसरून आपण जी काही हाय पॉवर कमिटी नियुक्त केली होती, या हाय पॉवर कमिटीने नंतर आपली जे काही आपत्ती आहे त्या आपत्तीचं वर्गीकरण हे जवळजवळ 5 प्रकारामध्ये केलं. हा एक संदर्भ आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. या आपत्तीचं वर्गीकरण 5 वर्गामध्ये केलं आणि ह्या 5 वर्गामध्ये 31 आपत्ती या ठिकाणी मेन्शन करण्यात आल्या. दुसरा आहे आपल्याला गुजरातमधील प्रलयकारी भूकंप. हा झाला होता 26 जानेवारी, त्यामुळे हा डेट आपल्याला महत्वाची आहे. 26 जानेवारी 2001 ला. लातूरचा भूकंप किंवा किल्लारीचा जो काही भूकंप होता तो झाला होता आपल्याला 30 सप्टेंबर 1993 ला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ह्या तारखा महत्वाच्या आहेत, म्हणून मी या ठिकाणी मेन्शन्स केल्या. यामध्ये प्रलयकारी आपत्तीमध्ये आपत्ती ही दरवर्षी येते, परंतु प्रचंड प्रमाणात नुकसान करून जाते. परंतु काही आपत्ती अशा आहेत, दुष्काळासारखी आपत्ती किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये कर्मचाऱ्यांनी केलेला संप असेल, पिकावर पडणारी टोलधार असेल किंवा वाढणारी समुद्र पातळी असेल, ती लगेचच मानव प्रजाती किंवा पर्यावरणावर आघात करत नाही, परंतु तिचा परिणाम हा लॉंग टर्म असतो, दीर्घकालीन असतो किंवा तो गंभीर पद्धतीने हळूहळू हा वाढत असतो. म्हणून त्याला आपण दुर्गामी आपत्ती असं म्हणूया. परंतु शास्त्रीय दृष्ट्या आपत्तीचं जे काही वर्गीकरण या ठिकाणी करण्यात येतं, त्या वर्गीकरणामध्ये 3 घटक आहेत. त्याला जिओफिजिकल, बायोलॉजिकल आणि मानवनिर्मित असं म्हटलं जातं. भू म्हणजे जमिनीच्या संदर्भात. आता जमिनीच्या संदर्भातील ज्या काही आपत्ती आहेत त्याला म्हटलं जातं एक तर ते जमिनीतून निर्माण होणारी असेल, जसं ज्वालामुखी असेल, भूकंप असेल. जर हाच भूकंप समुद्रामध्ये निर्माण जर होत असेल तर त्यातून येणारी लाट असेल तर सुनामी असेल, लँडस्लाइड्स असेल, ह्या प्रकारचे. किंवा आपण मोठ्या पद्धतीने जमिनीला भेगा पडणं असते, त्याला प्रस्तरभंग असं म्हटलं जातं. शेतकऱ्याच्या दृष्टीनं कंटिन्युअसली जमिनीची धूप होत असेल किंवा पाण्याचा अतिवापर करून जर जमिनी क्षारमय होत असेल किंवा एखादी जमीन कंटिन्युअसली पाण्याखाली जर राहत असेल, तर या गोष्टी जमिनीच्या संदर्भातील असल्यामुळे आपण जिओफिजिकलमध्ये भूशास्त्रीय किंवा भूगर्भीय आपत्ती असं म्हटलं जातं. जिओफिजिकलमध्येच जर आपत्ती हवामान किंवा खगोलशास्त्राशी रिलेटेड असेल किंवा वातावरणातील घटनेमुळे जर निर्माण होत असेल तर त्याला आपण हवामानशास्त्रीय आपत्ती असं म्हटलं जातं. आता हवामानशास्त्रीय यामध्ये आपण पाहूया, राजस्थान आलं, गुजरात आलं, इव्हन महाराष्ट्र आलं. त्यामध्ये उन्हाळ्याच्या काळामध्ये असणाऱ्या उष्ण लाटा, उत्तर भारतामध्ये असणाऱ्या शीत लाटा, नंतर आपण जे काही हिल स्टेट्स आहेत, जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, या ठिकाणी असणारी हिमवादळे, या बर्फवृष्टी किंवा भारतातील ओरिसा आहे, नंतर आंध्र प्रदेश आहे, तमिळनाडू आहे, या राज्यांना भेटणारा सायक्लोनचा वारा, या सर्व गोष्टी या हवामानशास्त्रीय किंवा वातावरणीय खगोलशास्त्रामध्ये येतात. परंतु त्यांचं मेन क्लासिफिकेशन जे काही आहे ते जिओफिजिकल क्लासिफिकेशन आपल्याला आहे. पुढे आपण जैविक, बायोलॉजिक, जी आपत्तीचा परिणाम हा जैव घटकावर होतो, ऑर्गॅनिझमवर होतो. मग ऑर्गॅनिझममध्ये कोण येतं, तर ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला 2 घटक येतात. एक तर येते वनस्पती, ही आपण या ठिकाणी वनस्पती मेन्शन्स केली. दुसरा बायोमध्ये किंवा जैविक घटकामध्ये काय येतो, प्राणी येतात. या प्राण्यांच्यामुळे मानवावर किंवा पर्यावरणावर किंवा वनस्पतीमुळे किंवा वनस्पतीसारख्या दृश्यणाऱ्या पॅथोजेनिक गोष्टीमुळे कुठले परिणाम होतात. पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर करोना हा एक विषाणू आहे. एड्स हा किंवा HIV हा कोणामुळे होतो, तो देखील विषाणूमुळे होतो. आज जीवाणूमुळे होणारे जे काही आजार आहे, या ठिकाणी कावीळ हा
आपल्याला विषाणूमुळे होतो. परंतु आज पटकी, मलेरिया जरी हे आजार आपल्याला इतिहास जमा झाले जर असतील, परंतु एकेकाळी भारतासारख्या किंवा आफ्रिकेसारख्या देशांना या आजाराशी लढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कालावधी लागत होता. म्हणून त्यांना आजही आपण एक जैविक आपत्ती म्हणून संबोधलं जातं. याही व्यतिरिक्त अगदी छोट्या स्तरावर पाण्याकून जे काही होणारे आहे, साप आहेत, नाग आहेत, किंवा आपण म्हणूया पिकावर जे काही टोळधाडी पक्षी बसले जातात. महाराष्ट्रासारख्या देशामध्ये मानवीकरण किंवा शहरीकरण झाल्यामुळे बिबट्यांचा जो काही वावर आहे, हिंस्र पक्षींचा जो काही हल्ला आहे, तोही या प्राणीजनामध्ये होतो. दुसरं, आपण वनस्पतीमुळे कुठली आपत्ती येते. पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी नदीच्या पानावर जलपर्णी वाढत असेल, शेतकऱ्याच्या दृष्टीनं काँग्रेस गवताची अत्यंत मोठ्या प्रमाणात जर वाढ होत असेल, जेणेकरून जे काही खतपाणी आपण योग्य पिकाला देतो त्याचा वापर ही गाजर गवत जर करत असेल, तर ती देखील आपत्ती आहे. कारण ती आपत्ती निवारण्यासाठी शेतकऱ्याला त्याच्याजवळ असणारं मनुष्यबळ, त्याच्याजवळ असणारं आर्थिक बळ या ठिकाणी खर्ची करावं लागतं. याच वनस्पतीमुळे जर जंगलातील झाडांच्यामुळे घर्षण करून जर आग जर निर्माण होत असेल, तर जंगल वनवाही आपला हा वनस्पतीजन्य बायोलॉजिकल आपत्तीमध्ये येतो. तिसऱ्या गोष्टीकडे आपण जातो की मानव निर्मित आपत्ती काय असू शकेल. मानव निर्मित आपत्ती ही मानवाच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. जर एखादा मानवी समूह, एखादा देश दुसऱ्या मानवाला, दुसऱ्या देशाला आपत्ती कुठल्या पर्पजने निर्माण करतोय, एक तर तो इंटेंडेड असेल, हेतुपरस्पर असेल. जे करोनाविषयी म्हटलं जातं की चायनासारख्या देशाने हा करोना व्हायरस बनवला, किंवा शरीराच्या विद्यावर बायोलॉजिकल अस्त्र किंवा केमिकल अस्त्रांचा वापर करण्यात आला. म्हणजेच जर दहशतवादी, भारतासारख्या देशामध्ये दहशतवादाचे झालेले हल्ले आहेत, हे इंटेंडेड आहेत किंवा हेतुपरस्पर आहे. आणि आजच्या काळामध्ये बलात्कार किंवा बालकामगारांना राबवून घेणं हे देखील इंटेंडेड की मानवावर होणारे अत्याचार किंवा पर्यायानं त्याला आपण आपत्ती असं म्हटलं जातं. तर विषाणू गायीची गळती, आत्ताच आपण पाहिलं की आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणममधील की केमिकल वायूची गळती होणं, भारतामध्ये 12 डिसेंबर 1984 झालेला भोपाळ गॅस दुर्घटना असेल, नंतर चेर्नोबिलची अणुदुर्घटना असेल, हे ज्या काही अनियोजित आहेत परंतु मानवाच्या अपघातामुळे अनाकलनीय पद्धतीने जर होत असेल, तर त्याला आपण मानवनिर्मित आपत्ती असं म्हटलं जातं. आणि डेफिनेटली आपत्तीचे परिणाम आपण पाहिलेत एक अतिशय गंभीर असू शकेल, किंवा आपण ते म्हणूया की दीर्घकालीन असू शकेल. पुरासारखी जर आपत्ती आली तर डेफिनेटली ते पुरा कुठल्या इंटेन्सिटीनं आला त्यानुसार आपल्याकडे आपत्ती असेल. भूकंपामध्ये देखील एक आपल्याला दीर्घकालीन, त्याचबरोबर आपल्याला आपण असं म्हणूया की लगेच आपत्तीचे परिणाम आपल्याला सोसावे लागतात. आणि आधुनिक काळामध्ये भारतासारख्या देशामध्ये, आशिया आफ्रिका देशांमध्ये दुष्काळ, आपला ऑस्ट्रेलियातील वणवा हा देखील एक आपत्तीचा आहे. सर्वात महत्त्वाचं, आपत्ती आणि आपत्तीचे परिणाम ही एक सापेक्ष गोष्ट आहे. सापेक्ष म्हणजे काय की आपण विचार करूया की जपान सारख्या देशामध्ये ज्या वेळेस 9 रिश्टर स्केलचा भूकंप येतो, त्यावेळेस मानवी हानी जी काही होते ते साधारणपणे एक 50 ते 55 पुरुष, महिला यामध्ये दगावल्या जातात. परंतु भारतासारख्या देशामध्ये जर या स्केलचा रिश्टर सारखा भूकंप असेल, तर यामध्ये आपण मरणारे जे काही पुरुष किंवा दगावणारे जे काही व्यक्ती असेल त्यांची संख्या लाखो असते. हा बदल का होतो, आपत्तीच्या परिणामाचा बदल का होतो, तर डेफिनेटली त्या देशातील मनुष्यबळ, त्या देशातील प्रशासन हे आपत्तीला कशा पद्धतीने पाहतात, त्या देशातील असणाऱ्या अर्थव्यवस्थेचा विकास, त्या देशातील असणारा तंत्रज्ञानाचा विकास, आणि एकंदरीत त्या देशातील जनसामान्यांची त्या आपत्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आपत्तीचे परिणाम ही एक सापेक्ष संकल्पना आहे, हे आपण या ठिकाणी नमूद करूया. त्याला आपण सापेक्षता असं आपण म्हटलेलं आहे, रिलेटिव्ह आपण इंग्लिशमध्ये त्याला नमूद करलं. आता आपत्तीची व्याप्ती किती आहेत, आपत्तीचे स्टेजेस कसं आहेत, आपण या ठिकाणी थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. की आपण असं या ठिकाणी समजूया की एखादी आपत्ती आलेली आहे, समजा आपण पूर आलेला आहे, कृष्णा नदीला पूर आलेला आहे. कृष्णा नदीला आलेला पूर ही प्रत्यक्ष आपत्ती आहे. गावामध्ये पाणी शिरलेलं आहे, शहरामध्ये पाणी शिरलेलं आहे, ही आपत्ती आहे. परंतु ही आपत्ती ही लगेच येत नाही.
जरी ती अनाकलनीय असेल, नैसर्गिक असेल, तर आपल्याला पूर्णपणे जाणून आहे की पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या परिसरामध्ये किंवा त्याच्या जो काही कृष्णा नदी ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणी गेली 5 दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. पाण्याची पातळी वर्षी म्हणजे दर दिवसाला वाढते. म्हणजे ही आपत्ती आपल्याला वॉर्निंग देत असते, इशारा देत असते. आणि ही आपत्ती आपल्याला इशारा देत असताना ती काही काळापूर्वी आपल्याला एक पूर्वतयारी किंवा आपत्तीपूर्वीचा काळ नमूद केला जातो की यावेळेस मान्सूनचा काळ हा अधिक लवकर आलेला आहे आणि मान्सून हा अधिक तीव्रतेने जातो. म्हणजे आपत्ती ही जरी नैसर्गिक असेल तरी ती आपल्याला काहीतरी इंडिकेशन देत असते. आणि एकदा आपत्ती झाल्यानंतर पहिल्यांदा जी काही मदत केली जाते ती मदत मानवी जीवन वाचवणं या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असतं. आणि एकदा मानवी जीवन वाचवल्यानंतर आपत्तीचा परिणाम किंवा प्रभाव कमी झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेजकडे जातो की जे आपत्तीमध्ये जिवंत व्यक्ती आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं, पुनर्वसन करणं, ज्या ठिकाणी त्यांची आर्थिक परिस्थिती असेल ती सुधारून देणं, स्वयंसेवी संस्था प्रशासनाच्या मदतीनं किंवा त्यांना सामाजिक मानसिक आधार देणं. आणि हा आधार दिल्यानंतर आपण त्यांना कुठल्याही पद्धतीमध्ये त्यांना रिकव्हरी फेज जो काही कालावधी दीर्घकाळ लांबणारा आहे आपत्तीच्या स्वरूपानुसार तो कमी करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि आपत्ती पूर्ण किंवा आपत्ती आपण म्हणूया की तिचा एंड कधी होईल, जोपर्यंत आपत्तीग्रस्त व्यक्ती त्यानं जे काही गमावलेलं आहे तो तर सर्व परत मिळू शकत नाही, पण बऱ्याच अंशी ज्यावेळेस तो मिळवतो तो त्याच्या आर्थिक किंवा सामाजिक किंवा गोष्टींना परत पुन्हापासून सुरुवात करतो, त्यावेळेस आपण तिला रिकन्स्ट्रक्शन फेज असं म्हटलं जातं. पेपरच्या दृष्टीनं आपल्याला ह्या 6 फेजेस विचारल्या जातील किंवा व्याप्ती कशी आहे हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. दोन्ही आपण मराठी आणि इंग्लिशमध्ये आपल्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तोच उल्लेख मी याही ठिकाणी आपल्या पुस्तकाच्या सिलेबसशी स्टिक राहण्याचा माझाही प्रयास या ठिकाणी आहे. आता आपण जरी या आपत्तीच्या 6 स्टेजेस असेल तर सामान्य माणसाला भारतासारख्या देशामध्ये, लोकशाही सारख्या देशामध्ये ज्या काही आपल्या निगेटिव्ह आस्पेक्ट आहे, जोपर्यंत आपण आपत्ती येत नाही तोपर्यंत आपत्तीकडे आपण आजही एक पूर्वतयारी या अँगलनी पाहतोय. म्हणजे आपल्या दृष्टीने आपत्तीच्या खऱ्या नेमक्या ज्या काही अवस्था आहेत ती 3 अवस्था. म्हणजे आणीबाणीची अवस्था म्हणजे आपत्तीचा आघात म्हणूया झाल्यानंतर पहिल्यांदा वेगाने हालचाल करायच्या की ज्याच्यामध्ये वैद्यकीय मदत आहे, संपर्क आहे, दळणवळण यंत्रणा आहे, ती पूर्ववत करून जो काही समाज त्यामध्ये अफेक्टेड झालेला आहे त्याला मदत करणं अपेक्षित आहे. दुसरी अवस्था जी येते ती आपण म्हणूया की आपत्ती झाल्यानंतरची किंवा आपत्ती होत असताना की पहिल्यांदा आपत्ती ओसरल्यानंतर जे काही अफेक्टेड लोक आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं, त्यांना निवारण करणं, ज्या काही रस्ते दुरुस्तीची कामं आहेत, जनजीवन पूर्वपदावर घेऊन येणं हे आपल्याला या संक्रमण अवस्थेतील किंवा ट्रान्समिशन अवस्थेतील महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून उद्योगधंदे चालू करणं. आणि तिसरी अवस्था सामान्य लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरते, जी लॉंग कालावधीची आहे, बराच कालावधी लागणारा आहे, तिलाच आपण रिकन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं, पुनर्निर्माण असं म्हटलं जातं. ही प्रत्येक गावाप्रमाणे, प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे आपत्तीच्या स्वरूपानुसार वेगळी असणार आहे. कारण त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे भूकंपासारखी जर आपत्ती असेल, पुनर्बांधणी करणं, रस्ते बांधणं करणं ह्याही गोष्टी आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कराव्या लागणार आहेत. नंतर आपत्ती व्यवस्थापनातील काही गोष्टी आपण पाहणार आहोत की साधारणपणे ही 2014ला भूसंकलनाची घटना अगदी झाली होती. तारीख आपल्या दृष्टीने महत्त्वाची, पुस्तकामध्ये मेन्शन्स केली नाही. ती तारीख जी काही आहे 30 जुलै 2014ला. ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती आहे, अनाकलनीय आपत्ती आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या आपत्ती ह्या खूप कमी प्रमाणात घडतात. दुसरी आपत्ती आपण जो पाहणार आहोत ती चेर्नोबिल अणुभट्टीची. ही पूर्णपणे मनुष्यमेड आपत्ती आहे. जी तारीख आपल्याला पुस्तकामध्ये दिली नाही, पण तारीख जर आपण ही पाहिली तर ही तारीख जी काही आहे 26 एप्रिल 1986ला ही झालेली दुर्घटना. आपल्याला तारीखही विचारली होती आणि रशियामध्ये कुठे दुर्घटना झाली. आज
तत्कालीन 1986 मध्ये युक्रेन हा भाग रशियाच्या अंकित होता. युक्रेन या देशामध्ये ही दुर्घटना झाली. यावर ऑलरेडी आपल्याकडे प्रश्न विचारून गेलेला आहे. परंतु आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्वात मेन घटक जर असेल, आपत्ती व्यवस्थापनाचे यश कोणावर अवलंबून आहे, तर आपत्ती व्यवस्थापन करत असताना ज्यावेळेस आपण नागरिकांचा सहभाग त्यामध्ये घेतो, त्यांना आपत्तीच्या व्यवस्थापनाची एक जाणीव करून देतो, आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण त्यामध्ये दिलं जातं, तरच आपत्ती व्यवस्थापन आपल्याला अपेक्षित दर्जाला घेऊन जाऊ इच्छितं. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन काय, हे एक मॅनेजमेंट आहे. मॅनेजमेंट करत असताना जसं आपण मेन्शन्स केलं, घटक लोकसहभागामध्ये आपत्ती व्यवस्थापन करणारा कोण आहे, डेफिनेटली शासन असणार आहे, प्रशासन असणार आहे. पण ते कोणाच्या मदतीने करणार आहे, त्याला यश कोणावर अवलंबून असणार आहे, लोकसहभाग. म्हणजे आत्तापर्यंत ज्या काही आपत्ती आल्या, जो काही पूर्व अनुभव आहे त्यांचा अभ्यास करणं, शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं निरीक्षण करणं आणि त्याचं विश्लेषण करणं आणि येणाऱ्या आपत्तींना पहिल्यापेक्षाही जास्त जोमानं सामोरं जाणं आणि ते सामोरं जाण्याची क्षमता निर्माण करणं. आणि या सर्वांपलीकडे आपण आपत्तीच्या ज्या स्टेजेस सांगितलेल्या आहेत, इमर्जन्सी फेजेस आपण सांगितलेली आहे, नंतर पुनर्वसन सांगितलं, पुनर्निवारण सांगितलं आणि आज एक निवारण फेज जे सांगितलं, या सर्वांच्या दृष्टीनं आराखडा निर्माण करणं आणि केवळ आपल्याला आराखडा निर्माण करून चालणार नाही आहे, प्रत्यक्ष आपत्ती आल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणं हे आपल्याला आपत्ती व्यवस्थापन किंवा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये अपेक्षित आहे. कृती आराखडा तयार करणं आणि कृती आराखडा परफेक्ट पद्धतीने अवलंबणं हाच आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा थीम आपल्याकडे आहे. आता आपत्ती व्यवस्थापनातील किंवा जे काही सायकल आहे, सायकल म्हणजे आपण त्याला म्हणूया की एक चक्राकार पद्धतीनं जे आपत्ती ही जी विविधता भारतासारख्या देशामध्ये आहे, तीच विविधता भारतासारख्या आपत्ती देशामध्ये देखील आहे. म्हणजे चक्र कशा पद्धतीने होतं, हे चक्र कशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे, हे या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. ही आपत्ती पुरासारख्या ठिकाणी असू शकेल किंवा भूकंपासारख्या ठिकाणी असू शकेल किंवा चक्रीवादळासारख्या ठिकाणी देखील असू शकेल. की आपण या ठिकाणी आपण पाहूया की आपत्तीचा प्रत्यक्ष जो काही परिणाम होतो, जो काही इम्पॅक्ट होतो, तो या ठिकाणी आहे. आपण मुद्दाम या ठिकाणी उदाहरण घेणार आहोत सायक्लॉन, की ॲक्च्युली सायक्लॉन झाल्यानंतर काय होईल, त्याचा इम्पॅक्ट काय असेल. या ठिकाणी सायक्लॉन ही एक आपत्ती आहे. कम्पॅरेटिव्हली भूकंपापेक्षा किंवा सुनामीपेक्षा सायक्लॉन आज ज्यावेळेस आपण 1999चं चक्रीवादळ आणि 2019चं फणी चक्रीवादळ कंपॅरिझन करतो, या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रेडिक्शन करणं शक्य नव्हतं. परंतु जे काही तंत्रज्ञान आज विकसित झालेलं आहे, त्यामुळं चक्रीवादळाच्या संदर्भातील त्या 2019चं फणी चक्रीवादळ आहे, त्याचा आपण 5 ते 6 दिवस अगोदर अनुमान करू शकतो हवामान खात्यातून. त्यामुळे डेफिनेटली या ठिकाणी जी बळींची संख्या 10,000 होती, परंतु आज आपल्याला अनुमान करणं शक्य असल्यामुळे, डिझास्टर मॅनेजमेंट आपण अगदी व्यवस्थित कायद्याप्रमाणे करणार असल्यामुळे ही बळींची संख्या डेफिनेटली इट इज 100पेक्षा अधिक नाही आहे. हेच आपल्याला इम्पॅक्ट आहे. पण आता या सायकलमध्ये काय होतं, चक्रीवादळ हे भारताला कायम येतात. म्हणजे चक्रीवादळ येण्या अगोदर आपल्याला जी काही गोष्टींची तयारी करावी लागेल, की हवामान खात्यानं पूर्वसूचना दिल्यानंतर, त्याचबरोबर प्रशासनाने पूर्वसूचना दिल्यानंतर आपल्याला पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. ओडिसासारख्या किंवा आंध्र प्रदेशासारख्या ठिकाणी जे काही मनुष्य जीवन आहे, 2-3 दिवस जे काही मिळतात, त्यांना सरकारने जे काही आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जे काही निवारा घरं बांधलेली आहे, त्या निवारा घरामध्ये स्थलांतर करणं, लाईटच्या संदर्भात जी काही तयारी असेल ती लाईट आपत्ती जर निर्माण झाली तर बंद करणं. दुसरी गोष्ट आहे, ही आपत्ती येणार आहे, परंतु आपल्याला तिचं निवारण करता येईल का, तिला मिटिगेशन करता येईल का, तिचं शमन करता येईल का, तिचं विमोचन करता येईल का, हा संदर्भ या ठिकाणी येतो. आणि जरी आपण सर्व उपाय जरी केले तरी आपली त्याला एक प्रिपेअर्डनेस आहोत का, आपण त्याला असं म्हणूया की आपण त्याला किती व्हल्नरेबल आहोत, याही गोष्टींचा काटेकोरपणे अभ्यास करणं या चक्रामध्ये येतो. म्हणजे या गोष्टी आपत्तीपूर्वीची आपली तयारी दर्शवितात, त्यालाच आपण प्रिपेअर्डनेस
असं या ठिकाणी नमूद करतो. प्रत्यक्ष आपत्तीचा इम्पॅक्ट झाल्यानंतर जे आपण टाळू शकत नाही, सर्वात महत्वाचं त्या आघाताला उत्तर देणं गरजेचं आहे. त्या आघाताला उत्तर देणं यालाच आपण रिस्पॉन्स म्हटलं जातो. मे बी शासकीय स्तरावर असेल किंवा जर समाजाला तो कंट्रोल होत जर नसेल तर आपण त्या ठिकाणी जे काही असाइन मिलिटरी फोर्स आहेत त्यांची मदत घेऊ शकतो. नंतर प्रतिसाद दिल्यानंतर जी काही रिकन्स्ट्रक्शन्स किंवा रिहॅबिलिटेशनचा जो काही उल्लेख जो काही येतो तो रिहॅबिलिटेशनचा उल्लेख येतो की किती प्रमाणामध्ये आपण त्यांचं रिकन्स्ट्रक्शन करू शकतो. भूकंपामध्ये जर घरं गेली असेल, चक्रीवादळामध्ये जर पशुप्राण्यांचं नुकसान झालं असेल, शेतीचं नुकसान झालं असेल तर त्यांना किती पद्धतीनं आपण मुआवजा देऊ शकतो, या सर्व गोष्टींचा रिकन्स्ट्रक्शन रिहॅबिलिटेशनमध्ये पर्याय होतो. आणि जी रिकव्हरी फेज आहे, पूर्ववत्ता आहे, साधारणपणे चक्रीवादळ आल्यानंतर किती दिवसामध्ये संपूर्ण रिकन्स्ट्रक्शन होतं, म्हणजे लागणारा काळ केवढा आहे यानुसार ही पूर्ववत्ता केली जाते. तर आपल्याला या सातही फेज ज्या चक्रातील अंगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्याबरोबर आपल्याला त्याचे स्टेजेस देखील पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीच्या पूर्वी ज्या गोष्टी केल्या जातात त्या प्री डिझास्टर आपण असं म्हटलं, आपत्तीपूर्व व्यवस्थापन केलं जातं. मग कुठल्या भागामध्ये आपत्ती येऊ शकेल? उन्हाळ्याचा काळ आहे तर भारताची पूर्व किनारपट्टीमध्ये चक्रीवादळाची शक्यता आहे. माळीणसारखी दुर्घटना जर घडली असेल त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीमुळे झाली, कुठला भूभाग आहे ते ओळखणं या ठिकाणी आहे. त्या दृष्टीने जिल्हा पातळीवर, गाव पातळीवर असे इंटेन्सिव्ह मॅप तयार केले जातात, हजार्डस मॅप तयार केले जातात आणि त्या ठिकाणी राज्यस्तरावर असेल, जिल्हा स्तरावर असेल त्या आपत्तीचं निवारण करण्यासाठी प्रशिक्षण देणं ही एक काळाची गरज आहे. केवळ आपत्ती आणि आपत्तीच्या रिलेटेड लोकसहभाग यांना प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर आपत्ती आग सारखी दुर्घटना असेल किंवा गॅसचा सिलेंडरचा स्फोट जर होत असेल तर या काळामध्ये आपण लोकांना त्याविषयी केवळ माहिती करून, माहितीचा स्रोत उपलब्ध करून देणं हा देखील प्री डिझास्टर मॅनेजमेंटचा भाग आपल्याला येतो, जेणेकरून कॉमन पीपलमध्ये आपत्तीविषयी जाणीव निर्माण होईल आणि जेणेकरून आपण असं समजूया त्यातून होणारी हानी ही बहुतेक प्रमाणात कमी करण्यात येईल. परंतु आपत्ती झाल्यानंतर ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी प्रशासनाची येते, स्वयंसेवी संस्थेची येते. परंतु पहिला जो काही रिस्पॉन्स दिला जातो ते मानवी जीवन वाचवणं गरजेचं आहे. म्हणजे प्राथमिक स्वरूपातील वैद्यकीय सेवा किंवा आरोग्य सेवा या अंतर्गत दिली जाते. नंतर ज्या ठिकाणी जे रहिवाशी आहेत त्या रहिवाशांच्या द्वारे प्रथम मदत घेतली जाईल आणि नंतर आपत्तीच्या स्वरूपानुसार आपण बाहेरील मदत या ठिकाणी अपेक्षित आहे. आपत्ती तयार झाल्यानंतर जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो काही नियंत्रण कक्ष स्थापन केला जातो तो नियंत्रण कक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत स्थापन करणं आणि जी काही मदत आहे, कुठल्या स्वरूपाची मदत ह्या जिल्ह्यासाठी गरजेची आहे, कुठल्या संघटना ही मदत करू शकता, आर्थिक मदत आहे का की ती भौतिक स्वरूपाची मदत आहे का, या मदतीचं विलगीकरण करणं, त्यांचं सिग्रिगेशन करणं, क्लासिफिकेशन करणं हे पोस्ट आपत्ती मॅनेजमेंटमधला सर्वात महत्त्वाचा भाग येतो. आता या आपत्तीमध्ये जो काही आपण कायदा पाहणार आहोत की भारतानं आपत्तीला एक नॅशनल कॅलेमिटीज म्हणून आज जरी घोषित केले नसेल तर भारतासारख्या देशामध्ये येणाऱ्या आपत्ती यालाच अनुसरून आपण डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हा जो काही 2005 मध्ये अंमलात आणला, 25 डिसेंबर 2005, त्यानुसार आपल्याकडे एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणूया किंवा आपण त्याला इन्स्टिट्यूशनल फाउंडेशन आपण तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण त्रिस्तरीय रचना असं म्हटलं जातं. तर त्रिस्तरीय रचनामध्ये या ठिकाणी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी की जे पंतप्रधान याचे अधिकारी असतील किंवा मेन अध्यक्ष असतील, त्याचबरोबर प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री अध्यक्षस्थान असणारे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी अधिकारिणी ही स्थापन करण्यात आली आणि त्यालाच अनुसरून प्रत्येक जिल्ह्याने स्वतःचा आपत्ती आराखडा तयार करावा. कुठल्या आपत्तीला तो जिल्हा मोर प्रोबॅबल आहे या कायद्यालाच अनुसरून प्रत्येक जिल्हा, जे जिल्हाधिकारी ज्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहे
डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ही या आपत्तीच्या व्यवस्था अंतर्गत स्थापन करण्यात आली. कायद्यामध्ये या 3 गोष्टींचा नमूद केलेला आहे, परंतु यालाही एक्सटेन्शन करून जिल्हा स्तरावर जर जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी असेल तर तालुका स्तरावर देखील त्या तालुक्याच्या इंटेन्सिटीनुसार आपत्तीच्या स्वरूपानुसार हे आपत्ती प्राधिकरण निर्माण केलं जातं. तहसीलदार त्याचे अध्यक्ष असतात आणि हाच कायदा आपल्याला प्रत्येक गाव पातळीवर कुठल्या आपत्ती येऊ शकेल आणि त्याचं स्वरूप कसं असावं याचा अभ्यास करण्यासाठी गाव पातळीवर देखील एक ग्रामसभेच्या अंतर्गत ही समिती स्थापन करण्यात येते. आता जिल्ह्याच्या स्वरूपामध्ये म्हणजे जो काही आपत्ती कायदा ॲक्च्युली इम्प्लिमेंट करणारा, जो काही ग्राउंड वर्क करणारा जो काही भाग येतो तो आपला जिल्हा हा घटक येतो आणि या जिल्ह्यालाच आपण म्हटलं जातं डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. जिल्हाधिकारी याचे अध्यक्ष असतात, पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याबरोबर पुस्तकामध्ये ही गोष्ट मेन्शन केली नाही, या DDMA साठी एक उपाध्यक्ष किंवा आपण त्याला म्हणूया की कोऑर्डिनेटिंग कन्व्हेयर देखील असतात, परंतु ते नियुक्त असतात. फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अधिकाऱ्यांचे हे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम केलं जातं. तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्याच्या आपत्तीतील व्यवस्थापनातील मेन नोडल अधिकारी किंवा समन्वयक म्हणून काम केलं जातं. त्याच अनुषंगाने त्यांना जे काही आपण नियंत्रण कक्ष स्थापन केला जातो त्या थ्रू त्यांना त्या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन करण्याचा अधिकार मिळालेला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या अनुषंगाने ही योजना तयार करणं प्रत्येक जिल्ह्याची आणि त्या राज्य सरकारकडून ती योजना अनुमोदित करून घेणं किंवा तिला परमिशन घेणं हे देखील काम आपल्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत केले जातात. आता ही आपत्तीची डेफिनेशन्स अशी केली जाते की तो समूह स्वतःची मदत करू शकत नाही, तो समाज स्वतःची मदत करू शकत नाही, त्याला जी काही मदत लागते ती बाहेरून मदत लागते आणि बाहेरून मदत ही शासनाची असेल, स्वयंसेवी संस्थाची असेल. म्हणजेच आपल्याला मदत मिळण्यासाठी आणि मदत मिळण्यासाठी एक नियोजन करावं लागणार आहे, त्यामध्ये व्यवस्थापन करावं लागणार आहे आणि व्यवस्थापनाची जबाबदारी ही नियंत्रण कक्षावर असते आणि त्या नियंत्रण कक्षाद्वारेच आपण मे बी अतिशय आपत्तीचं स्वरूप सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं जर असेल, त्या ठिकाणी टेक्निकल मदत जर लागत असेल, लष्करी मदत जर लागत असेल तर विविध पॅरामेडिकल फोर्सेसला देखील त्या जिल्ह्यामध्ये निमंत्रण केलं जातं. ही जबाबदारी त्या जिल्हानिहाय आपत्ती नियंत्रण कक्षाची असते. हा मुद्दा आपण या ठिकाणी जरूर नमूद करूया. आता जर आपत्ती त्या स्थानिक लोकांच्या बाहेर असेल तर त्यांना नियोजन करता येत नसेल, त्याला प्रतिसाद देता येत नसेल तर हा जो काही डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 आहे त्यात कलम नंबर 44 अंतर्गत आपण एक प्रतिसाद दल स्थापन केलेला आहे. त्यालाच आपण म्हटलं जातं नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. यामध्ये सर्व पॅरामेडिकल फोर्सेस काम केलं जातं. पॅरामेडिकल फोर्सेस म्हणजे काय की बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस असेल, नंतर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस असेल किंवा आपण त्याला म्हणूया की सेंट्रल आर्म रिझर्व्ह फोर्सेस असू शकेल, त्याचबरोबर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असणार आहे. यासारखे जे काही आर्म फोर्सेस काम केले जातात या तुकड्यांना नियंत्रण कक्ष आमंत्रित करतो. या संपूर्ण तुकड्या या सैनिकांच्या अधिकाऱ्याखाली किंवा खास त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलेलं असतं. यांचं सर्व मुख्यालय आपल्याला दिल्लीतून दिसतं आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रत्येक राज्याला हे वेगवेगळा पॅरामेडिकल फोर्सेस हा असाइन केला जातो. का? कारण त्याचं उपकेंद्र कुठल्या ठिकाणी आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी आपलं सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये जी काही NDRFची साथ जी काही दिली जाते त्यामध्ये सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचा महत्त्वाचा सहभाग असतो. मे बी नियर फ्युचर्समध्ये औरंगाबादमध्ये हे देखील बांधण्याचं काम किंवा हे केंद्र अजून एक केंद्र स्थापन करण्याचं नियोजित आहे. दुसरं की आपण नेहमी आपण समजूया की मॉलमध्ये अचानक पोलीस फोर्स येतात, अचानक कुठेतरी बॉम्ब ठेवलेला आहे, संपूर्णपणे एक कुठेतरी विचित्र भयग्रस्त वातावरण निर्माण होतं. तो मॉक ड्रिल, त्यामध्ये स्निपर डॉग्स असतात, विशिष्ट अधिकारी असतात, त्यामध्ये असणारे संपूर्ण लष्करी नियोजन असतं. आपल्याला वाटतं की खरंच ही दुर्घटना झालेली आहे. यालाच आपण नंतर ती पूर्णपणे मॉक केल्यानंतर आपल्याला कळतं की हा अभिरूप सराव आहे.
डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये अभिरूप सराव का केला जातो, की ज्यामध्ये ते अधिकारी इन्व्हॉल्व्ह झालेले असतात, त्यातील 99% लोकांना ही घटना खरी आहे की खोटी आहे हेच माहीत नसतं. म्हणजे एखादी आपत्ती, मोस्टली दहशतवादी आपत्ती असेल, बॉम्ब हल्ला असेल किंवा अचानक आग लागण्याची दुर्घटना असेल, या गोष्टींमध्ये जी काही जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद यंत्रणा आहे ती किती तत्परतेने काम करते, त्यांची तयारी कितपत आहे, हे एक मोजण्याचं साधन म्हणून आपण या मॉक ड्रिलकडे पाहिलं जातं. आणि डेफिनेटली हे एक व्हर्च्युअल थिंग्स असतं, परंतु त्यातील अधिकाऱ्यांना हे नंतर माहिती. थोडक्यात उद्देश काय मॉक ड्रिलचा किंवा अभिरूप स्वरूपाचा, की आपण किती प्रिपेअरनेस आहोत हे दाखवणं या उद्देश या ठिकाणी आपल्याला आहे. हा अतिशय सोपा, कुठलाही टेक्निकल मुद्दा नसलेला आपला विज्ञान आणि तंत्रज्ञानातील इयत्ता 10वीतील हा चॅप्टर आहे. परंतु सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये आपत्ती व्यवस्थापन हा सेपरेट भाग असल्यामुळे आपण या चॅप्टरला निग्लेक्ट करू शकत नाही. काही आपल्याला MCQ कसे असू शकतील हे या ठिकाणी मेन्शन्स केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कुणाकडे जबाबदारी आहे की आपत्ती प्रतिसाद देण्याची, ज्या ठिकाणी मी उल्लेखही तुम्हाला केला की नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स असं म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या ठिकाणी आपल्याला हा जो काही जे काही पॅरामिलिटिकल फोर्स आहे त्यातील जबाबदारी जी काही दिली जाते, महाराष्ट्रामध्ये जर कुठली आपत्ती झाली असेल तर कुठले पॅरामिलिटरी फोर्सेस हे पहिल्यांदा रिस्पॉन्स देऊ शकेल, तर त्याला आपण म्हणतो केंद्रीय राखीव पोलीस बल, ज्याला सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असं या ठिकाणी नमूद केलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन असणार आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, हे आपला ऑप्शन या ठिकाणी राईट असेल. नेक्स्ट आपल्याला विचार केला आहे की काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत की व्याप्तीच्या जवळजवळ आपण 6 स्टेजेस पाहिल्या होत्या, की त्या 6 स्टेजेसपैकी कुठली स्टेज यापैकी नाही आहे. अगदी आपत्तीच्या पूर्वी ज्यामध्ये वॉर्निंग फेज आहे, प्रिपेअर्डनेस फेज आहे, नंतर आपण किती तयारी आहे, सज्जता आहे. जर मागे जर व्हिडिओ जाऊन जर पाहिला तर तुम्हाला 6 पेजेस दिसतील आणि हेही आपण मेन्शन केलेलं आहे. जरी या 6 पेजेस असेल तर सामान्य माणसाच्या दृष्टीनं आणीबाणीचा काळ, संक्रमण अवस्था आणि त्याचं उत्थन किंवा रिकन्स्ट्रक्शन, पुनर्निर्माण, याच 3 महत्त्वाचा कालावधी असतो. मला वाटतं हा व्हिडिओ बारकाईने पाहिल्यानंतर तुम्हाला एक रिझन किंवा त्यातलं योग्य ऑप्शनही कळेल. योग्य ऑप्शन आपत्ती व्यवस्थापनामध्ये कुठलीही फेज ही रेस्टिंग फेज पिरियड नसते किंवा आपण त्याला विश्रांती फेज या ठिकाणी नसते. म्हणजे रॉंग जो काही ऑप्शन्स आहे तो आपला या ठिकाणी आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन हा जरी सोपा भाग जरी असेल तरी परीक्षेच्या दृष्टीनं आपण त्याला निग्लेक्ट करू शकत नाही. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.